फळांचा राजा आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे आंबा आणि या आंब्याच्या अनेक जाती आपणास पाहाव्यास आणि खाण्यास मिळतात। त्याचप्रमाणे काही आंब्याच्या जातीस ग्राहकांची विशेष मागणी असते, त्याचे भाव पण तसेच असतात। सध्या परभणी येथील वसमत रोडवर काही विक्रेत्यांनी आपली आंब्याच्या विक्रीची दुकाने लावली। मोठ्या प्रमाणात ही दुकाने लावण्यात आली, ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील बाबुळगाव, चाकूर आणि इतर भागातील आंबे विक्रीस आले आहेत। ज्यामध्ये केशर आंबा हा सरासरी 150 रुपये, दशेरी 120 रुपये, रत्नागिरी केशर 180 रुपये, मल्लिका 120 रुपये, तर सर्वांची पसंत असलेला हापूस आंबा हा 220 रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे। महासेवन न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना आंबा विक्रेते मंगेश भालेराव यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी लातूर जिल्ह्यातील बाबुळगाव येथून आंबे विक्रीसाठी आणतो। तसेच पुढे बोलताना म्हणाले की सध्याचे उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे दुपारच्या वेळेस ग्राहक कमी येतात आणि सकाळच्या वेळेस सायंकाळीच्या वेळेस ग्राहक आंबे खरेदीसाठी बाजारात येत असतात। त्यापासून आपल्याकडे आंबे विक्रीला आहेत। त्याच्यामध्ये आपल्याकडे आंबा केसर आहे, दशेरी आहे, हापूस आहे, रत्नागिरी केसर आहे, असे 5-6 प्रकारचे आंबे आपल्याकडे विक्रीसाठी आहेत। साधारण 120, 150, 180 अशा प्रकारचे आंब्याचे भाव चालू आहेत। बाहेर जिल्ह्यातून आपण आंबा आणलेला आहे, तसं बाबुळगाव लातूर जिल्ह्यातून आंबा आणलेला आहे आपण। आणि विशेष म्हणजे आपण हे गवतातून पिकलेलं फळं आहे आणि गिरायकांच्या सेवेसाठी आपण सेवा देण्यासाठी इथं आपण फळं आणलेली आहेत विक्रीसाठी। चांगलं आहे आपल्यासाठी। उष्णतेच्यामुळे उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गिरायकांचं फार कमी प्रमाण झालेलं आहे। उन्हामुळे जास्त पब्लिक कोणी येणं झालेली आहे आणि सकाळ आणि संध्याकाळच्या टायमाला चांगला रस आहे आंबा विक्रीसाठी। महान्यूज 7 करिता LR कदम, परभणी। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।